आता आपण सोडवणार आहोत क्वेश्चन नंबर 8. In figure 7.11, a toy made from a hemisphere, a cylinder and a cone is shown. Find the total area of a toy. कसं आहे, एक हेमिस्फिअर आहे, मध्ये सिलेंडर आहे आणि त्याच्या पुढे कोन आहे आणि आपल्या सगळ्याचा एकूण मिळून फाइंड द टोटल एरिया ऑफ द टॉय सांगायचा आहे. आता रेडियस ऑफ अ टॉय 3 सेंटीमीटर आहे, हाईट ऑफ अ सिलेंडर 40 सेंटीमीटर आहे, हाईट ऑफ अ कोन 4 सेंटीमीटर आहे. आता ज्यावेळेला आपण कोन म्हणतो आहोत तेव्हा आपल्याला काय करावं लागेल, काय काढावं लागेल, तर एल काढावं लागेल. मग आपण लिहिलं स्लांट हाईट ऑफ अ कोन इज इक्वल टू एच स्क्वेअर इन प्लस आर स्क्वेअर. एच आपली आहे 4 आणि आपला रेडियस ऑफ अ टॉय आहे 3. कारण रेडियस ऑफ अ टॉय कुठेच बदलणार नाही आहे, त्याच्यामुळे तो आपला 3 आहे. मग 4चा स्क्वेअर 16, 3चा स्क्वेअर 9, म्हणजे आपला आन्सर आला 25. म्हणजे स्लांट हाईट ऑफ अ कोन इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. अ टॉय मेड फ्रॉम अ हेमिस्फिअर, अ सिलेंडर अँड अ कोन. देअरफॉर द सम ऑफ कर्व सरफेस एरिया ऑफ हेमिस्फिअर, सिलेंडर अँड कोन इज टोटल एरिया ऑफ द टॉय. Total area of the toy is equal to 2 pi r square plus 2 pi r h plus pi r l. pi r square, r किती आपला 3 स्क्वेअर लिहून घेतलेला आहे. h किती आहे सिलेंडरचा, हाईट किती आहे सिलेंडरची 40 सेंटीमीटर, ती लिहून घेतलेली आहे आपण. आणि आरसुद्धा लिहून घेतलेला आहे 3. ह्याच्यामध्ये आपल्याला स्लांट हाईट काढायची, ती आपण काढलेली आहे, ती आपली निघालेली आहे 5, ती लिहून घेतली आणि त्याच्याबरोबर रेडियस लिहून घ्यायचा आहे. आता सगळ्याची टोटल आपण करणार आहोत, म्हणजे आपल्याला टोटल एरिया ऑफ द टॉय मिळणार आहे. वेगवेगळा काढलात मग प्लस केला तरी चालेल, डायरेक्टली म्हणजे असं लिहून प्लस केला तरी चालेल. आपल्याला आता पायाची जी व्हॅल्यू आहे ती भरायचीच नाही, मल्टिप्लिकेशन करत बसायचं नाहीच आहे. तुम्ही डायरेक्टली नंतर लास्टला सुद्धा त्याच्यामध्ये इंटू 22/7 करून आन्सर काढू शकता किंवा ॲज इट इज ठेवलं तरीसुद्धा चालणार आहे. एकदा आपण काढून बघूया 22/7 करून काय आपल्याला आन्सर येतं ते. ओके, आधी आपण आता याच्यामध्ये भरून घेऊया. 3चा स्क्वेअर किती आहे 9, 9 2 18, मग आपण लिहिलं इथे 18 पाया. इथे काय झालं 2 × 3 × 40, 40 3 120, 120 2 240 पाया, 3 5 15 पाया. मग सगळ्याला प्लस केलं म्हणजे 18 + 240 + 15 इज इक्वल टू 273 पाया सेंटीमीटर स्क्वेअर. आता आपण इथं 273 × 22/7 टाकून बघूया का. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, नाही जाणार. 7 3 21, 27मधून 1 गेले, 6 राहिले, 3 राहिले, 3वरती कॅरी फॉरवर्ड आपण केलेले आहे. 7 9 63, म्हणजे 9 आन्सर आला. आता करायला 39 × 22 इज इक्वल टू किती आहे 22, 9 198, 19 कॅरी फॉरवर्ड झाले, 22 3 66 प्लस केले 9 + 6 15, 5 1 कॅरी फॉरवर्ड, 6 + 1 7, 7 + 1 8, म्हणजे आपला आन्सर आलेलं आहे 858 सेंटीमीटर स्क्वेअर. तुम्ही दोन्हींपैकी कोणतंही आन्सर लिहू शकता, आपल्याला आन्सर दोन्हीसुद्धा बरोबर मिळणार आहेत. आपण ह्याच्यावरती लिहून घेऊया 858 सेंटीमीटर स्क्वेअर. दोन्ही आन्सर बरोबर आहेत. तुमच्या या पुस्तकाच्या पाठीमागे जे आन्सर दिलेलं आहे 273 पाया सेंटीमीटर स्क्वेअर म्हणून मी तुम्हाला तसं काढून दाखवलेलं आहे. पण जर का तुम्ही 22/7 भरून जर का आन्सर काढलेला असेल 858 असेल तरीसुद्धा ते बरोबर आहे.